नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITIC सर या आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आज दिनांक 17 जुलै 2025 रोजी जी ITIची सेकंड यादी लागणार होती, तर त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे सेकंड यादी लागल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागेल, त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचा मेसेज येईल आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागला, तर त्यांनी काय करायला पाहिजे, या संपूर्ण माहितीविषयी. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग डिटेलमध्ये व्हिडिओ सुरुवात करूया. मित्रांनो, ITIचा फर्स्ट राउंड संपलेला आहे आणि आजपासून दुसऱ्या राउंडला सुरुवात होत आहे. ज्याचा डिटेल टाइम टेबलही आपण या अगोदरही या चॅनलच्या माध्यमातून पब्लिश केला होता आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याची माहितीही झाली आहे. पण आजच्या डेटमध्ये जर बघितलं तर आज विद्यार्थ्यांना SMS येणार आहेत आणि ते पण सेकंड राउंडसाठी. जसं की तुम्ही या टाइम टेबलमध्ये पाहू शकता, दिनांक 8 जुलै 2025 ते 12 जुलै 2025 या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागला, त्याने आपले ऑप्शन फॉर्म बदललेले आहेत. ज्यांनी बदललेले नाही, तर त्यांचे पहिल्या राउंडचे जे ऑप्शन होते, तेच ऑप्शन या ठिकाणी कंटिन्यू होत असतात. तर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा जर बघितला आपण, तर बघा 8.2 चा मुद्दा. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळविणे. तर याचा जो काही दिनांक आहे ते 17 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजेस्तोवर. या ठिकाणी वेळ जरी सायंकाळी 5 वाजेस्तोवर जरी असलं, तर मित्रांनो तुम्हाला 12 वाजच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी आपण स्वतः कशा पद्धतीने पाहायचं याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे. म्हणजेच एक अलॉटमेंट लेटर तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे. संध्याकाळी 5च्या नंतर म्हणजे दुपारी 12च्या नंतर तुम्हाला या ठिकाणी SMS वगैरे येण्यास सुरुवात होणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला, त्या नंबर लागल्याच्या नंतर त्यांना प्रत्यक्ष प्रवेश घ्यायची जी काही कार्यवाही आहे, ती 18 जुलै 2025 सकाळी 9 वाजेपासून ते 22 जुलै 2025 संध्याकाळी 5 वाजेस्तोवर या कालावधीमध्ये जाऊन तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचा सेकंड राउंडमध्ये नंबर लागलेला आहे, असे सर्व विद्यार्थी ITI मध्ये जाऊन प्रवेश घेऊ शकतात. आता ज्या विद्यार्थ्यांना SMS येणार आहे, काही अशा प्रकारचा SMS तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे, ज्यामध्ये तुमचं नाव या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि या ठिकाणी जर पुढे जर बघितलं, यू आर अलॉटेड टू प्रिफरन्स नंबर म्हणजे तुमचा ऑप्शन फॉर्म मधला जो प्रिफरन्स नंबर आहे, त्या प्रिफरन्स नंबर पैकी कितव्या प्रिफरन्सचा नंबर लागला ते तुम्हाला या ठिकाणी दर्शवण्यात येणार आहे. फॉर राउंड सेकंड म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या राउंडसाठी SMS येणार आहेत. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना SMS येतील त्या विद्यार्थ्यांना कन्फर्म युअर ॲडमिशन ॲट अलॉटेड ITI बिफोर डेट या ठिकाणी देणार आहे. म्हणजे 22/7/2025 या ठिकाणी अशा प्रकारची माहिती येऊन तुम्हाला DBT तर्फे मेसेज येणार आहेत. अशा मेसेज ज्या ज्या विद्यार्थ्यांना येणार आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना आपला प्रवेश लागला म्हणजेच आपला ITI मध्ये नंबर लागला असं या ठिकाणी कन्फर्म होणार आहे. असे सर्व विद्यार्थी ज्यांना नंबर लागलेला आहे, अशा प्रकारचा एक मेसेज येईल. ज्या विद्यार्थ्यांना मेसेज नाही आला, तर त्यांनी अशा प्रकारचा जो काही व्हिडिओ आहे, म्हणजेच अलॉटमेंट लेटर कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आणि नंबर लागला म्हणजे त्या ठिकाणी कोणती डिटेल्स शो होणार आहे, याचा एक डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ आपल्या चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक या ठिकाणी मिळून जाईल. तो एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागला, मग त्यांनी काय करायला पाहिजे? म्हणजे ऑप्शन फॉर्म ते कधी भरू शकतात त्याच्याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया. तर बघा, तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी काय आहे, ती बघा 18 जुलै 2025 ते 22 जुलै 2025 या दरम्यान तुम्हाला तुमचे राहिलेले ऑप्शन आहेत, ते ऑप्शन या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता. किंवा जर तुम्हाला प्रत्यक्ष तोच जर ट्रेड करायचा असेल, तर तोच ट्रेड तुम्हाला कंटिन्युअसली 4 राउंड पर्यंत ऑप्शन तेच राहू जाऊ शकतात. म्हणजे चेंज करायची गरज राहणार नाही. पण मित्रांनो, यावेळेस आता एक ज्यावेळेस तुम्ही आता ऑप्शन फॉर्म भरता, ऑप्शन फॉर्म भरत असताना एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ती म्हणजे आता व्हॅकन्सी रिपोर्ट तुम्हाला डाउनलोड करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, आतापर्यंत या 2 राउंडमध्ये किती जागा हे भरत आहेत आणि किती जागा हे शिल्लक आहेत. जे जागा शिल्लक आहेत, जे जास्तीत जास्त ट्रेडला जागा शिल्लक आहेत, अशाच जागेचा विचार करून तुम्हाला त्या ट्रेडचा ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. असं नाही की ज्या ठिकाणी आता समजून घ्या इलेक्ट्रिशियनच्या जागे फुल झाल्या आणि तुम्ही त्या कॉलेजला ऑप्शन फॉर्म फिल करताय, मग तुमचा नंबर या ठिकाणी लागणार
नाही. ज्यावेळेसही तुम्ही आता ऑप्शन फॉर्म भरता, ऑप्शन फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला तुमची व्हॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे तुमच्या कॉलेजची. असं व्हॅकन्सी रिपोर्ट संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजची डाउनलोड करता येणार आहे. आता कशा पद्धतीनं डाउनलोड करायची, काय प्रोसेस आहे याचाही डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक आपल्या चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तो व्हिडिओ पाहून तुम्हाला व्हॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड करून ज्या ट्रेडला जागे शिल्लक आहेत, तेच जागे तुम्हाला त्याच ट्रेडला ऑप्शन फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे. जे जागे भरलेले आहे त्या ठिकाणी ऑप्शन जरी फिल केलं तर त्याचा नंबर तुम्हाला लागणार नाही. आता मॅक्सिमम करून ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागणार आहे, त्या नंबर लागल्याच्या नंतर असे कोणते प्रिफरन्स आहे, नंबर लागल्याच्या नंतर करणं कंपल्सरी राहणार आहे, त्याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. तर बघा, ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक 4 ते 100 मधून जागा वाटप झाली असेल, त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात. पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 3ऱ्या व 4थ्या प्रवेश फेऱ्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. म्हणजे आता जर तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या राउंडमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा या 3 प्रिफरन्स नंबर तुमचा लागला असेल, तर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश घेणं हे कंपल्सरी राहणार आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी आता प्रवेश घेतलं तर ठीक आहे, नाही घेतलं तर तुमचा डायरेक्ट आता स्पॉट राउंडमध्ये नंबर लागणार आहे. जर तुमचा प्रिफरन्स नंबर 4 ते 100 पैकी कुठला जरी असेल, म्हणजे 5 असेल, 6, 7, 8, 10 अशापैकी कुठला जरी नंबर असेल, तर तुम्हाला या ठिकाणी ऐच्छिक आहे, म्हणजे तुम्ही ते प्रवेश घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकत. जर तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेतला, ज्यांचा प्रिफरन्स नंबर 4 ते 100 मधला असेल आणि जर तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेतला, तर तुम्हाला ITIच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पुढच्या कुठल्याही फेरीमध्ये भाग घेता येणार नाही. म्हणजे तुम्ही प्रवेश जर घेतला, तर तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन प्रक्रियेमधून बाद ठरविल्या जाते. ते म्हणजे तुमचा प्रवेश आता यावेळेस कन्फर्म झालेला आहे आणि तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही. मॅक्सिमम विद्यार्थी असं सांगत असतात, की माझा सेकंड राउंडमध्ये नंबर लागला, मग त्याला फ्रीज करून मी 3rd आणि 4th राउंड पाहू शकतो का? ज्या पद्धतीचा मला ट्रेड पाहिजे, तो ट्रेड मला भेटू शकतो का? तर अशा प्रकारची कुठलीही सुविधा या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये देण्यात आलेली नसते. जर तुमचा नंबर लागला, तर या दिलेल्या टाईम टेबलमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. जर तुम्ही प्रवेश नाही घेतला, तर ती जागा तुम्हाला दुसऱ्याला अलॉट केली जाते. आता मॅक्सिमम विद्यार्थी एक चूक या ठिकाणी करत असतात. समजून घ्या, आता एखाद्या वेल्डर ट्रेडला विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे आणि नंबर लागल्याच्या नंतर तो या ठिकाणी प्रवेश घेत नाही. ज्यावेळेस तो विद्यार्थी प्रवेश घेत नाही, ती जागा डायरेक्टली दुसऱ्याला अलॉट केली जाते. आता ज्यावेळेस विद्यार्थ्यांना वेल्डर लागलेला आहे, वेल्डर लागल्याच्या नंतर तो जर त्याच्या ऑप्शनमध्ये बदल करत नाही, म्हणजे त्याला तो कोर्स करायचा नाही आणि तो त्याच्यामध्ये जर बदल करत नाही, तर चान्सेस असतात की नेक्स्ट वेळेस त्याला तोच ट्रेड अलॉट केला जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला जो ट्रेड तुम्हाला या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये करायचा नाही, त्याचा ऑप्शनच तुम्हाला द्यायचा नसतो. ज्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश घ्यायचा नाही, त्या कॉलेजचे ऑप्शनच तुम्हाला फिल करायचे नसतात. जरी तुम्हाला एखाद्या वेळेस या ठिकाणी फिल केलं, तर या ठिकाणी जो काही नियम आहे, तो नियम लक्षात घेऊनच तुम्हाला फिल करायचा असतो. म्हणजे जर तुमचा प्रेफरन्स नंबर 4 ते 100 मध्ये कुठला जरी असेल आणि तुम्ही जर त्या कॉलेजचा जर ऑप्शन फिल केला असेल, तर तुमच्यावर ऐच्छिक असणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकत. म्हणजे तुमचं या ठिकाणी कुठलाही बंधनकारक नाही. जर तुम्ही ऑप्शन नंबर त्याच कॉलेजच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये जर ठेवलं, मग मात्र तुम्हाला त्या ठिकाणी जर नंबर लागला, तर तुम्हाला ते कंपल्सरी राहणार आहे. म्हणून ऑप्शन फॉर्म भरताना काळजी घेऊन व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला ऑप्शन भरणं गरजेचं आहे. ऑप्शन फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीचे ट्रेड ऑप्शन निवडायचे याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपण फर्स्ट राउंडचा ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म स्टार्ट झाले होते, त्यावेळेसच अपलोड केला होता. ITI प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 साठी जेवढे काही आपण व्हिडिओज बनवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुमचे जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचे सोल्युशन तुम्ही ते व्हिडिओ पाहून तुम्ही करून घेऊ शकता. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला ITI प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 मध्ये काही अडचण येत असेल, तर मला कमेंटद्वारे कळवू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.